देशावर, राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाच्या संकट घोंघावतंय आणि दिवसेगणिक आकडेवारी वाढत चालली आहे. एक चिंता नेहमी कोरोनाच्या काळामध्ये उपस्थित राहते, की देशाची किंवा राज्याचा अर्थगाडा कसा सुरू राहील? कारण की शेवटी अर्थाशिवाय काहीच नसतं आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर अलीकडेच्या काळात जी लागू झाल्यानंतर सर्वच काही राज्यांना केंद्राच्या अधीन राहावं लागतं आणि मदतीसाठी त्यांच्या मदतीची गरज असते. तर नेमका जी संदर्भात गेले काही दिवस राज्य आणि केंद्र सरकारचा वाद सुरू आहे. नेमकी जी थकीत बाकी आहे की नाही? किंवा राज्य सरकार जो दावा करतोय तो कितपत खरा आहे? केंद्र जे सरकार स्पष्टीकरण देते ते किती खरं आहे? माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती पुढे आली आहे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सरडा यांनी ही माहिती गोळा केली आहे आणि ते आज आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल सरडा सर, तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. प्रफुल्ल सरडा सर यांचं या सगळ्या विषयामध्ये माहिती आहे. प्रफुल्ल सरडा सर, माहितीच्या अधिकारांतर्गत जी माहिती मिळाली आहे ती नेमकी जी संदर्भात काय आहे? तिची पार्श्वभूमी काय होती? काय सांगाल त्याच्याबद्दल? बघा, मी जसं की आपण आधीच नमूद केलं की राज्य आणि केंद्र सरकार यांमध्ये जीएसटीच्या विषयावर खूप पत्रव्यवहार झाले, अनेक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आल्या आणि राज्य सरकारने वारंवार मागणी करून सांगितलं की राज्याचा जो जीएसटीचा जो पैसा आहे तो त्वरित रिलीज करण्यात यावा. परंतु हे कोविडमुळे असो किंवा अजून काही कारणामुळे, पॉलिटिकल रायव्हलरीमुळे कदाचित ते झालं नसावं. आणि ज्यावेळी मी माहिती मागितली केंद्र सरकारकडून, फायनान्स डिव्हिजन कडून, तर त्यांचं सांगणं होतं की 8/11/2021 या तारखेपर्यंत 6,723 कोटी बाकी आहेत. आणि त्यानंतर ज्यावेळी मी सेम माहिती अधिकारात अर्ज करून जी माहिती मी राज्य शासनाकडे मागितली, तर त्यामध्ये मला जी माहिती देण्यात आली, त्यांचं नाव आहे RK पैठक, सॉरी RM रायथक, हे स्टेट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 25,481 कोटी रुपये बाकी आहेत आणि ही जी तारीख आहे ती 8/11/2021 पर्यंत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की राज्य सरकार जे आकडे सांगते ते 25,000 कोटीचे आहेत आणि जे केंद्र सरकार जे सांगते ते 6,000 कोटीचे आहे, 6,700 कोटी आहेत. आणि आपण जर वारंवार जर बघितलं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि इतर नेते त्यांनी वारंवार सांगितलंय की तुम्ही जी आहे ती राज्याची जीएसटीची जी आकडेवारी ती जवळपास 30,000 कोटी, 32,000 कोटी, 36,000 कोटी अशी आकडेवारी समोर आली होती. म्हणजे ही जी आकडेवारी आहे ती कुठे ना कुठेतरी मॅच होते. म्हणजे जवळपास 25,000 कोटी आणि 30,000 कोटी ही जी आकडेवारी आहे कुठे ना कुठेतरी ती मॅच होते. परंतु केंद्र सरकारचं म्हणणं आहे की 6,000 कोटी शिल्लक आहे. ह्याचा अर्थ चौपट तर फरक नाही यायला पाहिजे. तुमची जर जीएसटीची रक्कम जी सेटलमेंटचा जो पिरियड असेल तो कदाचित एखाद महिना पुढे मागे असू शकतो, त्यामुळे ते अमाऊंट डिफर करू शकते. पण चौपट अमाऊंट डिफर करणं ह्याचा अर्थ जरूर दाल में कुछ काला है. निर्मला सीतारामन जी या एक वेगळ्याच फायनान्स मिनिस्टर आहेत. ह्यांनी ह्याच्या आधी सुद्धा महाराष्ट्रासोबत भेदभाव केलेला आहे. त्यामध्ये आपल्याच संदर्भातनं आपण महाराष्ट्र पुढे आणलं होतं की मेडिकल कॉलेज संदर्भात जे फंड जे अलॉटमेंट झालं होतं त्यामध्ये कशी तफावत होती, त्यांना किती कॉलेज मिळाले आणि महाराष्ट्राला किती मिळत आहेत, आणि त्यामध्ये जो पैसा जो अलॉटमेंट झालाय त्यामध्ये पण खूप तफावत होती. मग त्याचाच हा प्रकार जो आहे तो निर्मला सीतारामन जी वारंवार करतायत आणि त्यातलं हे प्राईम एक्झाम्पल जे ते आज राज्य सरकारने आरटीआय मध्ये माहिती देऊन हे क्लिअर करून टाकलं की चौपट जी आहे ती तफावत आहे. आणि मला वाटतं की कोविड सारख्या या आज जी जी आज परत थर्ड वेव्ह जी थोडी वाढत चाललेली आहे आणि जवळपास महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा किंवा मुंबईतच जवळपास एक 10,000 केसेस रोज येत आहेत, तर ह्यासाठी या पैशाची मदत होऊ शकते. हे जे जीएसटीचे पैसे जर त्यांनी त्वरित रिलीज केले तर कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राला हातभार लागेल आणि मेडिकल संदर्भातल्या ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या आपण त्वरित उपलब्ध करून देऊ शकू. निश्चितपणे ही जी माहिती आहे खरंच धक्कादायक आहे आणि ही कुठेतरी पब्लिक डोमेन मध्ये येत नाहीये, त्यामुळे लोकांना स्पष्टता काही येत नाही. प्रफुल्लजी, अशी एक माहिती मिळते की ही कुठे पब्लिक डोमेन मध्ये आली नाही. जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने देखील काही प्रमाणात आर्थिक मदत केली होती. तर ती मदत नेमकी काय आहे आणि ही सरकारने आतापर्यंत दडून का ठेवली होती? मी तुम्हाला सांगतो काय विषय हा. तुम्ही खूप चांगला मुद्दा उपस्थित केला. आपण हा. एकातर्फी आपण जगासमोर सांगतो की आम्ही 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने पुढे जातोय किंवा देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती खूप सुरळीत चालू आहे आणि कोविड सारख्या गोष्टींचा काही फरक झालेला नाहीये किंवा त्यांनी खूप काही फरक पडत नाहीये. आमची जीएसटीची जी जो कलेक्शन आहे तो जवळपास 1.5-2 लाख कोटीपर्यंत जातोय आणि तो रेकॉर्ड स्तरावर आहे. मग मला एक सांगा, गेल्या वर्षी ज्यावेळी कोविड आलं त्यावेळी निर्मला सीतारामनजींनी एक पॅकेज अनाऊन्स केलं, त्यामध्ये 20 लाख कोटीचं पॅकेज होतं. हे अख्ख्या जगापुढे, अख्ख्या भारतापुढे.
नंतर त्या पुढे आल्या, त्या म्हटल्या की मी 35,000 कोटीचं एक वॅक्सिनेशनसाठी पॅकेज अनाऊन्स करतोय. त्यांनी त्यानंतर मध्यंतरी परत येऊन त्यांनी म्हटलं की मी 25,000 कोटीचा एक वेगळा पॅकेज देतोय. त्यांनी असे जवळपास पॅकेज अनाउन्समेंट करता करता हा जो 20 लाख कोटीचा जो पॅकेज होता तो जवळपास 25-30 लाख कोटीच्या घरात तो आणून ठेवला. आणि लोकांना वाटलं की कुठेतरी भारत हा खरंच आर्थिकदृष्ट्या हा जो सक्षम झालेला देश आहे आणि कोविडचा यावर काही इम्पॅक्ट होत नाहीये, म्हणून निर्मला सीतारामन जी असे पॅकेज अनाऊन्स करतायत. मला सांगा, जर ज्या देशाला तुम्ही 20 लाख कोटी पॅकेज अनाऊन्स करताय, जिथे जीएसटी कलेक्शन रेकॉर्ड ब्रेकवर आहे, तर मला ही जी माहिती जी दिलेली आहे, तर आपण काय केलं होतं की एप्रिल महिन्यामध्ये वर्ल्ड बँकेपुढे खरंच सोप्या भाषेत हात पसरवले होते आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा, आणि आपण त्यांच्याकडून 7,500 कोटी रुपयांची मदत घेतली. मला सांगा, ज्या भारत देशाकडे जिथे बँक एनपीए जवळपास 100 लाख कोटीच्या वर आहे, त्या देशाला 7,500 कोटींची गरज का पडावी? मग ह्याचा अर्थ काय की हे जे पॅकेज अनाउन्समेंट जे होत आहे, हे कुठे ना कुठेतरी लोकांना मिसगाईड करण्याचं काम आहे. देशाकडे जर पैसे असतील तर तुम्ही वर्ल्ड बँकेकडलं लोन का घेतलं? ते पण क्षुल्लक अमाऊंट जी आहे 7,500 कोटीची. आणि जर देशाकडे पैसे नसतील तर तुम्ही मान्य करा की आम्ही हे जे पॅकेज अनाऊन्स करतोय 20 लाख कोटी, 35,000 कोटी, 40,000 कोटी किंवा 26,000 कोटी, हे सगळे बोगस आकडे आहेत. जर माझ्याकडे माझ्या बँक अकाउंटमध्ये जर ऑलरेडी जर 5 लाख रुपये असतील, तर मी तुमच्याकडे 7,500 रुपयाची मदत घ्यायला काय येऊ? ह्याचं काय कारण असू शकतं? म्हणजे निर्मला सीतारामनजी एका वेळेला देशात दोन गोष्टी करतात, लोकांना मिसगाईड करतात आणि पॅकेज अनाउन्समेंट करतात, आणि त्याच वेळेला ते वर्ल्ड बँकेसमोर जाऊन हात पसरवतात, सोप्या भाषेत भीक मागतात की आम्हाला कोविड हेल्थ प्रिपेअर्डनेससाठी आम्हाला जो फंड हवा आहे, तर तुम्ही काहीतरी मदत करा. आणि वर्ल्ड बँक सांगते की हे का आम्ही तुम्हाला 7,500 कोटीची मदत करतो. एक साइडला आपण जगभर लोकांना वॅक्सिन एक्सपोर्ट करतो फ्रीमध्ये, जवळपास 2 कोटी वॅक्सिन ज्यात आपण फ्रीमध्ये वाटल्यात. जर त्याची जर तुलना केली तर हे 7,500 कोटी कुठल्या कामाला येतील? म्हणजे एकंदरीत काय की देशावरचा वर्ल्ड बँकेकडून लोन घेऊन बोजा वाढवायचा, प्रत्येक नागरिकावर काही ना काहीतरी अमाऊंट एक चढ होत जाते, आणि दुसरीकडे लोकांना मिसगाईड करायचं की आम्ही पॅकेज अनाऊन्स करतोय, आम्ही तुम्हाला 20 लाख कोटी, 25,000 कोटी, 30,000 कोटी देतोय. म्हणजे हे कुठेतरी तफावत आहे. आणि निर्मला सीतारामनजी या एक फायनान्स मिनिस्टर म्हणून सबशेल एक फेल ठरलेले आहेत. ह्यांनी कोविडच्या काळात लोकांना मदत होऊ दिली नाही. उद्योगधंदे लोकांचे बंद पडायला लागले. महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये जिथे औद्योगिक आपण म्हणतो राजधानी आहे, तिथं लोकांना मदत होत नाहीये. कुठल्याही देशात कुठेही गेले तरी शेवटी परिस्थिती तीच आहे. लोकांना आज कामधंद्याने लोकांचे जॉब चाललेत. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, ऑटोमोबिल्स म्हणा, कुठल्याही क्षेत्रात लोकांना काम मिळत नाहीये, तिथं प्रगती होत नाहीये. आणि आपण वर्ल्ड बँकेकडनं लोन घेतोय आणि इथं पॅकेज अनाऊन्स करतोय. हा कुठेतरी जो दुटप्पीपणा जो आहे निर्मला सीतारामनजीचा, तो त्यांनी थांबवला पाहिजे. लोकांच्या पुढे, जगापुढे सत्य आणलं पाहिजे. जर तुमच्याकडे पैसे असतील तर वर्ल्ड बँकेकडनं लोन घ्यायचं बंद करा. जर नसेल तर सरळ समोर सांगा की आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही वर्ल्ड बँकेकडनं लोन घेतोय. बरोबर आहे. म्हणजे अत्यंत गंभीर गोष्टी आहेत आणि याकडे जनतेच्या पुढे येत नाहीत सर. कोविडच्या तिसऱ्या लाटेचं संकट आपल्या समोर आहे आणि या निमित्ताने पुन्हा एकदा जर मोठ्या संख्या प्रमाणात जर रुग्णांची वाढली तर कदाचित आरोग्य व्यवस्थेवरती ताण निर्माण होऊ शकतो. मागील काळात तुम्ही महाविद्यालयासंदर्भात देखील काही माहिती काढली होती की काही म्हणजे बिगर भाजप शासित राज्य आहेत त्यांच्यावरती एक प्रकारे दुजाभाव केला जातोय असंही स्पष्ट आलं होतं. या जीएसटीच्या निमित्ताने बिन या गोष्टी आता दिसत आहेत की केंद्राचा दावा आणि राज्याचा दावा हा वेगळा दिसतोय याच्यामध्ये. सर काय नेमके तुम्हाला काय वाटतं की ही जीएसटीची जी परअवलंबित्व झालंय जे केंद्र सरकारवरती, आणि केंद्र सरकार आपण आता एक माहिती आली होती की कराच्या रूपाने जी मोठी रक्कम दिली केंद्र सरकारला, त्यामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. म्हणजे जवळपास 30% जास्त, 38% वगैरे अशी काहीतरी फिगर आली होती. तर कशा पद्धतीने हे गोष्ट समन्वयाने रिझॉल्व्ह केली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? बघा, माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र हा औद्योगिक दृष्ट्या जो आहे तो प्रगत राज्य आहे. इथे आपण सर्वात जास्त डेव्हलपमेंट विकास मॉडेल जो आपण म्हणतो, जो चांगला योग्य विकास मॉडेल आहे, तो आता नाही गेल्या अनेक वर्षापासून आहे. सहकारातून उत्कर्षाकडे या आपण अनेक गोष्टी आपण योग्य तऱ्हेने राबवलेल्या आहेत. मॅक्सिमम जी सगळी इन्व्हेस्टमेंट येते ती मुंबईकडे बघून येते, कारण मुंबई एक आर्थिक राजधानी आहे देशाची. होतंय काय की जे राज्य तुम्हाला जास्त देऊ शकते, सेंट्रल केटीमध्ये टॅक्सच्या रूपाने तुम्ही 38% म्हटले तर तो 39% काहीतरी आकडा येतो, तो तेवढा जवळपास आकडा आहे, तो मदत करतो. पण हे लोक काय करतात की जो राज्य तुम्हाला जास्त टॅक्स देतोय त्याला तर फार ओरबडून घ्यायचं, आणि बाकी इतर जे राज्य जे काही कॉन्ट्रीब्युट करत नाही, त्यामध्ये युपी आहे, बिहार आहे, तर त्यांना भरभरून द्यायचं.
परंतु एवढे वर्ष मदत करून देखील त्यांची परिस्थिती सुधारली आहे का? त्यामध्ये गुजरातचा स्टेक किती हो मला सांगा. आपण म्हणतो की गुजरातचा विकास मॉडेल आहे, गुजरातचा विकास मॉडेल आहे. मग गुजरातच्या विकास मॉडेलचं पर्सेंटेज किती आहे केंद्र सरकारच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये, टॅक्समध्ये? तो हार्डली काहीतरी 12-15% आहे. म्हणजे गुजरात मॉडेलपेक्षा पण महाराष्ट्राचा विकास मॉडेल हा जबरदस्त आहे आणि तो डबल आहे. मग केंद्र सरकारने समन्वय साधला तर पाहिजेच, परंतु त्यांनी आमच्याकडून धडे घेतले पाहिजेत, निर्मला सीतारामननी धडे घेतले पाहिजेत, की नेमकं कसं काय एक जे आहे ते प्रत्येक राज्याला कोणाची फसवणूक न करता त्या राज्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. ज्या राज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही मदत करा, त्यात काही दुमत नाही. परंतु जे राज्य ऑलरेडी एवढं टॅक्स भरतायत तर तुम्ही त्यांना अधिकाधिक सुविधा दिल्या पाहिजेत. तुम्ही कॉलेजेस देताना युपीला देणार, बिहारला देणार, महाराष्ट्राची काही चूक आहे? आम्ही तर टॅक्स भरतो, म्हणजे इथल्या जनतेने फक्त काय आयुष्यभर टॅक्सच भरावा का? जे तुम्ही हायवे तयार करता ते तुम्ही सगळे युपी बिहार त्या साईडला तयार करता. आता जे नवीन जो उत्तर प्रदेश म्हणला ते दिल्लीचा जो हायवे जो जोडला गेलाय तो तिकडे झाला. का बरं तुम्ही महाराष्ट्रात करत नाही? बुलेट ट्रेनचे प्रकल्प आहेत, त्याला तुम्ही फंड अलॉटमेंट होऊ देत नाही. त्याला तुम्ही म्हणता की आधी तो फक्त महाराष्ट्र ते गुजरातच करू. का बरं? आम्ही का महाराष्ट्रात ते दिल्ली जाऊ शकत नाही? तर या गोष्टी आहेत ना ह्यांनी थांबवल्या पाहिजेत. ह्यांनी प्रत्येक राज्याची एक जी कॅपॅसिटी आहे डेव्हलपमेंटची ती बघून त्यांना फंड अलोकेशन दिले पाहिजेत. जीएसटीचे पैसे कुठले ह्याच्यात थकू नये. बरं झालं तुम्ही तो जीएसटीचा मुद्दा उचलला. आता मला एक सांगा, गुजरात आहे, तर गुजरात सारखा राज्याचा ह्यांचा जो जीएसटी आहे तो जवळपास 3,145 कोटी बॅलन्स आहे. मग महाराष्ट्राचा ह्यांनी 6,700 कोटी का ठेवला बरं? उत्तर प्रदेश जे सर्वात मोठं राज्य आहे त्यांचे 3,000 कोटी आहे. म्हणजे काय आहे की जो राज्य ह्यांना सर्वात जास्त टॅक्स आणि जीएसटी देतो त्यांचे पैसे थकबाकी ठेवायचे. ज्या राज्यांना जे ह्यांचे जवळचे लाडके राज्य आहेत त्या राज्यांना तुम्ही वाईट टाकायचं आणि तिथल्याच फक्त लोकांच्याकडनं कर रुपी पैसे घ्यायचे. हा एकतर्फी जो अजेंडा जो चालू आहे हा कुठे ना कुठेतरी थांबला पाहिजे. शेवटी ज्यावेळी आपण म्हणतो की ते जे पंतप्रधान आहेत ते भारताचे आहेत, ज्या वित्तमंत्री आहेत त्या भारताच्या आहेत, तर त्यांनी दुजाभाव करू नये, राज्यांमध्ये दुजाभाव करू नये. महाराष्ट्राला योग्य तो न्याय, योग्य तो दर्जा आणि योग्य तो फॅसिलिटी ह्यांनी दिला पाहिजेत. त्यामध्ये ह्यांनी भेदभाव करू नये, एवढीच माझी फक्त प्रार्थना आहे, अपेक्षा आहे किंवा सजेशन आहे निर्मला सीतारामन की त्यांनी पुन्हा एकदा कमिटी सोबत बसून अभ्यास करावा, त्यांनी आकडेवारी बघावी आणि ज्या राज्यांना खरंच गरज आहे त्यांना तुम्ही आधी प्राधान्य द्या. एवढंच माझं म्हणणं आहे. बरोबर. सर, अलीकडच्या काळात पाहिलंय की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्यासह महाविकास आघाडीच्या सरकारवर सातत्याने ते टीका करत असतात. आताच नुकतंच विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलं, तिथेही त्यांनी अनेक गोष्टींवरती भाष्य केलं. मग जर भाजपच्या नेत्यांची सत्ता तिथे केंद्रामध्ये आहे तर मग हे राज्यातले म्हणजे राज्यही शेवटी जनतेचं आहे आणि भाजपचे जे लोक इथे काम करतात ते सुद्धा त्याच पक्षाचे आहेत. त्यांच्या माध्यमातून का केंद्राकडे तशी मागणी केली जात नाही, का तिथे पाठपुरावा केला जात नाही, त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? मला एक सांगा ना, देवेंद्र फडणवीस जी माझ्या मते तेही माहिती करता आलो की त्यांनी 1.5 वर्षात काहीतरी मुख्यमंत्र्यांना 231 पत्र लिहिले की महाराष्ट्राचा जीएसटी, महाराष्ट्राबद्दल त्यांनी अनेक बाबी अनेक विषयांवर त्यांनी पत्र लिहिले. त्यांनी केंद्राला 4 पत्र तरी लिहिले का हो की बाबा तुम्ही महाराष्ट्राचा जो जीएसटीचा जो पैसा तो त्वरित रिलीज करावा, किंवा महाराष्ट्राला जे मेडिकल कॉलेज जे तुम्ही देतायत ते तुम्ही वाढ करावी, किंवा महाराष्ट्रात उद्योगधंदे जे बंद होत आहेत तर तुम्ही त्यांना वेगळा एक सपोर्ट करावा, किंवा महाराष्ट्र जो सर्वात जास्त टॅक्स भरतो त्या महाराष्ट्राला तुम्ही कुठेतरी डालवू नये आणि तुम्ही त्याला न्याय द्यावा. देवेंद्र फडणवीस जी म्हणजे विरोधी पक्ष नेते ते फक्त एकतर्फी अजेंडा चालवतात. ते फक्त विधिमंडळात येऊन खोटे आकडेवारी द्यायची आणि केंद्र शासनाची पाठराखण करायची. परंतु आज हे दूध का दूध जे पाणी का पाणी झालेलं आहे हे केंद्र शासनाचे दिलेले आरटीआय मधून माहिती मिळालेली ते आकडे आहेत आणि या माहितीमध्ये सरळ सरळ कळतंय की महाराष्ट्रासोबत एकदा नाही दोनदा नाही तर अनेक वेळा हा दुजाभाव केला जातोय. मुद्दाम महाराष्ट्राची प्रगती होऊ नये म्हणून किंवा इथे भाजप सरकार नाही म्हणून महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला जातोय आणि हे खूप सिरियस आहे. म्हणजे काय की ज्यावेळी तुम्ही देश म्हणता, मोदी ज्यावेळी म्हणता की 135 कोटी जे भारतवासी मी त्यांचा विचार करतो, परंतु निर्मला सीतारामन जी असं काही करताना दिसत नाहीत. निर्मला सीतारामनजीचे फेवरेट जे स्टेट आहेत ते फक्त भाजप शासित राज्य आहेत. ते मदत करतील गुजरातला, ते मदत करतील उत्तर प्रदेशला, ते मदत करतील मध्य प्रदेशला, परंतु ज्यावेळी महाराष्ट्राला मदत करण्याची वेळ येते त्यावेळी ते कुठेतरी चुकीचे आकडे देतात, जनतेची फसवणूक करतात आणि महाराष्ट्राच्या जनतेला जो न्याय मिळाला पाहिजे, न्याय म्हणजे काय, आम्ही जे टॅक्स भरतो त्या संदर्भातल्या ज्या सुख सुविधा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीयेत आणि त्याचाच परिणाम असा आहे की आज महाराष्ट्रात उद्योगधंदे जे ते डगभय झालेले आहेत. कुठे ना कुठे कोरोनामुळे ते बंद होत आहेत. इथे सरकारने लक्ष घालणं गरजेचं आहे.
त्यांना त्वरित फंड उपलब्ध करून दिला पाहिजे की जेणेकरून राज्य सरकार जी आहे ते लोकांच्या पर्यंत जास्तीत जास्त मदत पोहोचवू शकेल आणि त्याचा फायदा जो आहे तो सर्वसामान्य लोकांना होईल. बरोबर आहे. सर, बेरोजगारीचाही मुद्दा मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि मला वाटतं काल की परवाच एक रिपोर्ट आला होता. त्याच्यानुसार जी तरुणांची बेरोजगारीचे याचं प्रमाण केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये वाढतंय. तर आपल्याला काय दिसतंय का की केंद्र सरकार याच्यासाठी काही पावलं उचलतंय जेणेकरून ही तरुणाई जी आहेत ती जर बेरोजगार झाली तर उद्या कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर त्या दृष्टीने काय उपाययोजना होताना दिसतायत का? तशा जर उपाययोजना जर झाल्या असत्या तर कदाचित तरुणांच्यावर ही वेळच आली नसती. हा पहिला खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्या आधी मी लेबर डिपार्टमेंट मधनं पण एक आर्टिकल माहिती मागितली होती की त्यामध्ये हे जे आहेत की बेरोजगारी बद्दल किती पर्सेंटनी ग्रोथ झालेली आहे किंवा त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. तर ह्यांनी काय केलं की गेल्या काही वर्षात जी ती मेथड चेंज करून टाकली. आधी होतं की हे दर 10,000 10,000 15,000 20,000 असे या स्लॅबमध्ये हे लोक अभ्यास करायचे आणि मग त्यावर ते ठरवलं जायचं की देशात बेरोजगारी किती आहे. प्रत्येक सेक्टरमधनं एक टिपिकली उचलायचे. नंतर ह्यांनी एक नवीन मेथड आणली आणि त्या मेथडच्या हिशोबाने ह्यांनी असं केलं की हे फक्त 100 लोकांचाच विचार करतात. म्हणजे जो मायक्रो इकॉनॉमी आपण जी म्हणतो तर हे तसं न करता ह्यांनी मायक्रो इकॉनॉमी म्हणजे छोटा भाग तेवढा 100 लोकांचा विचार करायचा, 100 लोकांना प्रश्न विचारायचे आणि मग त्या बेसवर ह्यांनी ठरवायचं की कोणाला किती मिळणार आहे. नंतर ह्यांनी त्यातले जे महत्वाचे जे टेक्सटाईल असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा IT असेल, BPO असेल, तर ह्या सेक्टरना पण ह्यांनी अलग अलग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिवाइड करून टाकलं आणि नंतर मग ह्यांनीच ह्यांचा अजेंडा दिला की देशात जी ही जी बेरोजगारीचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे. परंतु मी इथे एक आकड्यानुसार सांगू शकतो जी माहिती केंद्र सरकारने RTI मध्ये दिलेली आहे की मॅक्सिमम जे एम्प्लॉयमेंट जे होतं ते मनमोहन सिंगजीच्या काळात होतं. हे ऑन रेकॉर्ड आहे. माझ्या मते 2012 का 13 हे असं काहीतरी वर्ष होतं. 11-12 असं वर्ष होतं ज्यावेळी एम्प्लॉयमेंट वॉज ॲट पीक इन दिस कंट्री. परंतु त्यानंतर एम्प्लॉयमेंटचा जो आहे तो रेशिओ तो दिवसेंदिवस खाली चालला आहे. तो ग्राफ जो आहे तो खाली चालला आहे. यासाठी कॉमर्स इंडस्ट्रीचे मिनिस्टर, प्रायमरी फायनान्स मिनिस्ट्री निर्मला सीतारामनजी या जबाबदार आहेत आणि ह्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता हे परस्पर निर्णय घेतात. हे कोणाला सांगितलं जात नाही. मेथोडॉलॉजी आहे ती चेंज करतात आणि लोकांच्या समोर काहीतरी खोटे आकडे द्यायचे प्रयत्न करतात. आज जर मी तुम्हाला विचारलं तर तुमचं जे फील्ड आहे, जे मीडिया आपण जे म्हणतो की जो 4th पिलर ऑफ लोकशाही आहे, तिथे देखील जॉबच्या समस्या आहेत, अडचणी आहेत. लोकांना 100% जॉब आहेत का? नाही. असतील तर तुम्ही त्यांना पगार देऊ शकता का? नाही. तर मग असं हे तुमच्या क्षेत्रात जर आहे तर ते इतर क्षेत्रात पण आहेच ना. आज तुम्ही सांगा की कुठल्या क्षेत्रातला माणूस, IT वाला तरी माणूस म्हणतो का की मी 100% सुखी आहे किंवा मला जॉब मिळते. मी जर तुम्हाला आजच्या घडीला जर एक फॅक्ट जर आकडे सांगितले तर तुम्हाला पटणार नाही. आज एक माणूस जर गाव भागातला असेल किंवा शहरी भागातला असेल तर त्याला इंजिनियर व्हायला कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये खर्च करायला लागतात. पहिली ते इंजिनिअरिंगचा खर्च. एवढे पैसे खर्च करून हे फी बाकी सगळं ट्युशन फी वगैरे सगळं धरून सांगतो. हे 25-30 लाख रुपये खर्च करून त्या माणसाला जो पहिला पगार मिळतो तो किती रुपयाचा मिळतो तुमच्या हिशोबाने असं तुम्हाला वाटतं? 15-20 हजारच्या वरती कोणाला पगार मिळतो का? मग 25-30 लाखाच्या जर 1% जर तुम्हाला जर फक्त पगार मिळत असेल तर त्या पैशाचा अर्थ काय? एवढे जे तुम्ही पैसे खर्च केले, आपण जे म्हणतो की एज्युकेटेड इंडिया, डिजिटल इंडिया, इंडिया खूप पुढे चाललंय, तर हे कुठे चाललंय? मला एक सांगा ना. आज कुठल्याही कॉलेजचं मला उदाहरण द्या की ज्या कॉलेजमधून निघणारी 100% लोकांना कमीत कमी 20,000 रुपयाचा पगार मिळतो. मिळतच नाही. आणि त्यामुळे हा जो बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो दिवसेंदिवस आहे. मध्यंतरी मला वाटतं तुम्ही बघितलं असेल की गोव्यामध्ये एक फार्मा कंपनी आहे, माझ्या मते लुपिनची जी एक ऍड निघाली होती पेपरमध्ये जवळपास फक्त 100 का 150 जागांच्यासाठी अशी एक ऍड निघाली होती आणि तिथे जो व्हिडिओ व्हायरल झाला किंवा जे समोर लोकांच्या समोर 10,000 लोक आले होते. लुपिन गोवा सारख्या स्टेटमध्ये 100 लोकांच्यासाठी जर 10,000 लोक जर अर्ज करत असतील एक छोट्या फार्मास्युटिकल युनिटमध्ये, तर विचार करा की देशामध्ये बेरोजगारीने उच्चांक गाठलेला आहे. लोकांच्या खिशात पैसे नाही आहेत. आज माझ्या ऑफिसमध्ये, मी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करतो, माझ्या ऑफिसमध्ये MBA झालेला मुलगा मला म्हणतो की सर मला 7 ते 8 हजार रुपये पगार द्या, मी तुमच्या इथे काम करायला तयार आहे. विचार करा, MBA झालेला माणूस, जो मास्टर डिग्री केलेला माणूस, तो माझ्याकडे 7,000 रुपयाला पगार मागायला येतो. म्हणजे 10वी-12वी जे पास झालेले जे लोक आहेत, जे प्यून लेवलला जे लोक काम करतात, तर त्यांना किती 5,000 रुपये पगार दिला पाहिजे. अडचण काय की लोकांना आज 2 टाइमचं जेवण मिळत नाही कारण त्यांच्याकडे काम नाहीये, त्यांच्या हाताला काम नाहीये. आणि कुठे ना कुठेतरी केंद्र सरकार जे या बाबतीत कमी पडतं. मला वाटतं की ह्यांनी त्याची सखोल चौकशी करून अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करून ज्या राज्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये संधी उपलब्ध आहेत तर त्यांनी ते करून दिल्या पाहिजेत.
महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अनेक लोकांना आपण सामावून घेतो, त्यांना कामधंद्यावर ठेवतो. तर ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रावर अतिरिक्त बोजा न टाकता उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातचा जो विकासचा मॉडेल आहे, तर हा जर विकासचा मॉडेल गुजरातचा जर असा असेल, तर मला नाही वाटत की अख्ख्या देशाला त्या गुजरातच्या विकास मॉडेलची गरज आहे. कारण तुम्ही जर लोकांना कामच नाही देऊ शकत, तर त्या मॉडेलचा उपयोग काय मला सांगा. कर्नाटक सारख्या राज्यामध्ये जिथं बीजेपी बरोबर. शासित राज्य आहे, का बरं तिथं लोकांना तुम्ही जॉब उपलब्ध करून देऊ शकत नाही. ही अडचण जी आहे ती देशासमोर, जगासमोर एक मोठी अडचण आहे. भारत देशाने तरी कमीत कमी आता वेळेवर शहाणं व्हायला पाहिजे आणि लोकांना योग्य तो उदरनिर्वाहाचं जे साधन ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आपण विसरलो. कौशल्य विकास योजना जी आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय योजना, ज्यामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो, तर हे स्किल डेव्हलपमेंट होतंय कुठे मला सांगा ना. स्किल डेव्हलपमेंटमध्ये किती घोटाळे झाले हे काही लोकांना सांगायची गरज नाहीये. आधार कार्ड तुमचं, नाव माझं, फोन नंबर तिसरा जण, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे चाललेत. मग जर तुम्ही लोकांना जर स्वावलंबी करताय, तर ते मग हे स्वावलंबी झाली लोक गेले कुठे एवढ्या वर्षात. का बरं देवेंद्र फडणवीसजी केंद्र सरकारला प्रश्न विचारत की महाराष्ट्रामध्ये NSDC खाली ज्या स्कीम जी राबवली जाते तर त्यामध्ये काय होतंय, किंवा त्यांच्या अंतर्गत ज्यावेळी स्कीम राबवली गेली तर किती लोकांना त्याचा फायदा झाला. हे सगळ्या गोष्टीवर कोणी काय बोलायला तयार नाहीये. शेवटी प्रश्न आहे तो सामान्य माणसाचा आहे, तुमच्या आणि माझ्यासारख्या मिडल क्लास लोकांचा आहे, की आपणच या गोष्टींच्याकडे लक्ष देत नाही. कारण का, तर आपल्याला 2 वेळचं जेवण महत्वाचं आहे, आपल्या घरच्या मुलांचा शिक्षण महत्वाचं आहे, आणि या गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार घडतील. मला वाटतं की यामध्ये कुठे ना कुठेतरी एक जबाबदारीने घेतलं पाहिजे आणि एक महाराष्ट्रचा जो विकासाचा जो मॉडेल आहे तो देशभर राबवला पाहिजे. बरोबर. सर, या महत्वाच्या गोष्टी होत्या खरंच. मेनस्ट्रीम मीडियामधून कदाचित ह्या गोष्टींना वाचा फुटू शकत नाही, पण मॅक्स महाराष्ट्र कमिटेड आहेत आणि सातत्याने जनहिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याच भावनेतून प्रफुल्ल सारडासारखे सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन ही माहिती मिळवतात आणि ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. वास्तविक पाहता भारताने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे, त्यामुळे राज्य ही केंद्राचा अंगीकृत असा भाग आहे आणि केंद्राची जी उत्तरदायित्व आहे ते राज्यांप्रती आहे. त्यामुळे जरी आर्थिक अधिकार जरी केंद्राकडे असेल तर त्यांना वेळच्या वेळी मदत करणं आणि त्यांची विकासामध्ये एक प्रकारे चालना देणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. याचं भान केंद्र सरकार असणं गरजेचं आहे. त्याच भावनेतून भारतीय संविधान चिराई होऊ अशी देखील या व्यासपीठावरून आम्ही मागणी करतोय आणि भविष्यातही अनेक अशा पद्धतीचे प्रश्न आहेत ते मॅक्स महाराष्ट्रावरती चर्चिले जातील. त्याचं विश्लेषण करून सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत. मी तुर्तास इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. धन्यवाद.